हेलो 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 अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशि नमस्कार माता श्री संत ज्ञानेश्वरासी सरस्वती शारदे कमलासनी मनमोहिनी व्याघ्रांबरी शिवसुंदरी हे दुर्गे दुर्गति नाशिनी स्वरमाधुरी दिव्यांबरी शक्ति सुबुद्धि धारिणी हे अन्नपूर्णे सर्वपूर्णे मंगले रणरंगिणी आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधयुक्तं योगीन्द्रमिड्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरु नित्यमहं नमामि श्री मंजुळारुन्मणिमाणिकेशं श्री खंजरीशं जनरुन्निवेशं श्री ग्रामगीता जनकं प्रशान्तं सद्गुरु राष्ट्र संतं सततं नमामि सद्गुरु राष्ट्र संतं सततं नमामि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय
पाहता रूप पाहता रूप पाहता रूप पाहता Hare
आता पंढरीच्या राया रे, आता पंढरीच्या दार लावियले जोरा तू कड्या दास म्हणे आम्ही मरू, तू कड्या दास म्हणे आम्ही मरू, परी देवाना विसरू ग, परी देवाना विसरू भगवान की जय, पंढरीनाथ महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय, परमहंस श्री संत आडकोजी महाराज की जय, कर्मयोगी श्री गाडगे बाबा की जय, शिवाजी महाराज की जय, माय मंजुळा माता की जय, सभी साधु संतन की जय, भारत माता की जय। परम पूजनीय गुरुमाऊली
चराचरामध्ये वास करणारी आदिशक्ती जगत जननी दरवर्षीप्रमाणे आमच्या या भारसवाडा नगरीमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव या निमित्तानं या ठिकाणी आमचा गावामध्ये सर्व ग्राम स्वच्छता अभियान, कार्तिक महोत्सव, कार्तिक मास या निमित्तानं हा उत्सव साजरा होत असतो आणि या उत्सवाचा शेवटला दिवस, समारोपीय दिवस म्हणजे काल्याचा दिवस. आज कालारूपी कीर्तनाच्या अमृततुल्य श्रवण भक्तीकरिता उपस्थित असलेले सर्व सन्मान्य आदरणीय पितृतुल्य मंडळी, माझ्या आदिशक्ती शुद्ध भक्तिमती जगत जननी माता भगिनी, बाहेरगावून आलेले सर्व अतिथी देव भव पाहुणे मंडळी, मला या संगीतमय साहित्याची साथ करणारे हरिभक्तपरायण साधू सज्जन सहकारी मित्र भजन मंडळी, गावात या कार्यक्रमाला तन्मन धनानं सहकार्य करणारी गावातील सर्व दानदाते कर्मयोगी, गुरुदेव भक्त तरुण मित्र मंडळी, सर्व महानुभाव, सर्व सज्जन आणि बालमित्रांना, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आज पुण्यतिथी महोत्सव आहे. मला आनंद झाला, कारण महाराजांचंच काम माझ्याकडे असल्यामुळं ज्या कामाचा मला अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे, ते काम माझ्याकडे आलं, मला आनंद झाला. आणि काल्याचं कीर्तन म्हटलं तर जर असं कठीण आहे, कारण इतर कीर्तन हे कमी जास्त झाले तर करता येते, पण हा परिपूर्ण दिवस आहे. त्याच्यामुळं काल्याच्या कीर्तनाला भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं वर्णन करावं लागते. देवाच्या सर्व 12 अवतारापैकी भगवान गोपाल कृष्णाचा परिपूर्ण अवतार आहे, कारण हा सर्व उत्सवाचा परिपूर्ण दिवस आहे. एका दिवसाचं व्रत करा, 4 दिवसा 5 दिवसाचं करा, 9 दिवसाचं करा, 21 दिवसाचं करा, 51 दिवसाचं करा, नवरात्राचा उपवास करा, पण शेवटला दिवस महत्त्वाचा असतो, कारण तो परिपूर्ण दिवस असतो पारणं फेडण्याचा. बाकीच्या दिवशी उपवास असतात, आंबट नका खाऊ, हे नका खाऊ, टमाटा खाता येते, आलू खाता येते, वांग नका खाऊ, भेंडी नाही खाता येत, हे असा दिवस असते. पण आज सर्वच खाता येते, परिपूर्ण दिवस. म्हणून देवाच्या अवतारापैकी या परिपूर्ण दिवसाला परिपूर्ण देवाच्या अवताराचं वर्णन करावं लागते. म्हणून देवाचा परिपूर्ण अवतार आहे तर गोपाल कृष्ण आहे, म्हणून गोपाल कृष्णाचं वर्णन करावं लागतं. आता वर्णन गोपाल कृष्णाचं करावं लागते ना. पुण्यतिथी महाराजांचा अभंग घेतला मी. संतांच्या 3 अवस्था आहे मित्र हो, एक मृण्मय, चिन्मय आणि वाङ्मय. ह्या 3 अवस्था प्राप्त करणारा सगळ्यात मोठा संतांचा अवतार आहे तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. जगाच्या पाठीवरचे सर्व संत तपासा, यानं ओव्या लिहिल्या, त्या संतांनी अभंग लिहिले, त्या संतांनी भारूड लिहिले, त्या संतांनी गौडणी लिहिल्या, सगळे ग्रंथ तपासा. तुम्हाला माहित आहे राष्ट्रसंताचा सर्व संतांचा शेवटला अवतार झाला आहे. सर्व संतांचा समन्वय, सर्व ग्रंथाचा, सर्व देशाचा, सर्व पंथाचा, सर्व जातीचा, सर्वभूत हिते रताचा, शेवटला सर्वाचा समन्वय करणारा शेवटला वाङ्मयीन अवतार म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. सांगू, एका संतांनी अभंग लिहिला, एका संतांनी भारूड लिहिलं, एका संतांनी ओव्या लिहिल्या. महाराजांचा पद्य विभाग तपासा, महाराजांचा अभंग, महाराजांचं भारूड, महाराजांचा गजल, महाराजांची ठुमरी, महाराजांची लावणी, महाराजांची गौडण, महाराजांचा तमाशातली गाणे, महाराजांचं लोकगीत, महाराजांचं भक्तिगीत, महाराजांचा पोवाडा, महाराजांचा छंद, जगातला सर्व संगीताचा साहित्य परिपूर्ण घेऊन येणारा सर्वात मोठा महात्मा म्हणजे राष्ट्रसंत. आता महाराजांचा पद्य विभाग तपासा.
जगातला आता एकही जात धर्म ग्रंथ पंथ कोणतंच काही सुटलं नाही असा पदविभाग आहे. परिपूर्ण संत आणि परिपूर्ण देव यांचा समन्वय आहे. आता परिपूर्ण देवाचा समन्वय करून सांगणं सोपी गोष्ट आहे काय? फार कठीण आहे. दोघांचाही समन्वय आहे, पण मात्र दोघांचं चरित्र एवढ्या वेळात कसं सांगावं? आता 1 घंटा राहिला, 1 घंट्यात कार्यक्रम आहे, बाकीचे कार्यक्रम आहे, शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. तुम्ही पालखी लेट केली थोडीशी, 10चा टाइम दिला होता. आता इकडचा वेळ इकडे. मग आता 2 संतांचा लक्ष ठेवा. काल्याचं कीर्तन ऐकलं का भक्ती संपली. शब्द लक्षात ठेव जा. कीर्तन झाल्यावर मला विचारायचे शब्द. महाराज आजपासून भक्ती संपली, शेवटलंच कीर्तन आहे. तुमचं या ना माझं या. आता आपण याच्यानंतर भक्ती करायची काही गरज का आला? एवढं समजलं का संपली भक्ती? उसका नाम आहे काला. हे कोणालाच ते समजलं काय साठी आलो. ह्या लीडर देऊन राहिला 500 थो देऊन राहिला, 200 थो देऊन राहिला, टीना थो देऊन राहिला, चालला वाहत. काय साठी आलो हे समजून. इसका नाम है काला. का आला इसलिए पहनी जाती है माला की अंदर नहीं रहना चाहिए काला. म्हणून ज्यांनी काला खाल्ला ते जीवनाचं सार्थक करतात, आणि ज्यांनी काला खाल्ला ते कधी मरतच नाही. ना हम रहे अपने, ना हम रहे अपने, ना हम रहे अपने. हमको सभी से कर्ज है, ना हम रहे अपने. हमको सभी से कर्ज है, ना हम रहे अपने. टुकड़ा कहें आशीष दे जो सोचने का फर्ज है. टुकड़ा आशीष दे जो सोचने का फर्ज, ना हम रहे अपने. जो काला खाता है माँ वो खुद के लिए जीता ही नहीं. विश्वची माझे घर, साऱ्या घरातलं माय पोरग न माई बायको न माय 2 लेकरं न 1 बॉय न एवढंच वराडलोय हे कधीच मरत नाही. अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी. आनंदे भरीन तिन्ही लोकी, अवघाची संसार सुखाचा करी. हो काला खाल्ला म्हणजे असा होत असते माणूस. आज काला खाल्ला का आमची भक्ती संपली. हो, पण आता 2 संतांचं, 2 महात्म्यांचं, जगाचे महात्मे यांचं चरित्र मी अलग अलग कसं सांगू एवढ्या वेळात? हा, आता इकडे राष्ट्रसंत परिपूर्ण अवतार म्हणजे साऱ्या जगाचं साहित्य, आणि इकडे साऱ्या देवाच्या अवताराचं चरित्र म्हणजे गोपालकृष्ण. ह्या दोघांचं कसं सांगू? आता दोघांचं सांगता येत नाही रे बा, एकाच सांगतो. एक जण सोडून देतो याच्यातला. आता तुम्ही पाहिजे कोण सोडतो तो. अगर तुमको ऐसा लगता है, महाराज पत्रामध्ये लिहितात, लक्षात ठेवू जा. मी थोडंसंच बोलतो, थोडेसेच लोक आहेत तर आपल्या जवळच्या लोकांना चांगला माल द्यावा लागते. जास्त असले म्हणजे मग बिना तेलाचा चिवडा चालते. तुम्हाला ओरिजिनल तूप काढून देऊन राहिलो. आजचं कीर्तन ऐकलं का तुमची भक्ती संपली, तुमचं दुःखच संपलं. लक्षात ठेवा, तुमचं जीवन धन्य झालं.
हाँ एवढं लक्षात ठेव जा. महाराज का पत्रामध्ये लिहितात, अगर तुमको ऐसा लगता है मेरी ग्राम गीता और मेरा वांग्मय आपके समझ में आना चाहिए तो दुनिया की सभी संतों और ग्रंथ की पढ़ाई करनी पड़ेगी, तभी मेरा साहित्य आपके ख्याल में आएगा, अन्यथा नहीं. तुम्हाला वाचायला सोपं वाटून राहिलं, पण तशी ग्रामगीता नाही. मी भागवतकार, आता भागवत 2 तारखेपासून माझं वरुडलाच आहे. आतापर्यंत मी 5-7 ग्रंथ वाचले भगवद्गीता. भगवद्गीताचा प्रत्येक लेखकाने एका ओवीचा अर्थ अलग अलग काढला आहे, तसंच ग्रामगीतेचे एका ओवीची अर्थ अलग अलग आहे. त्याचं चिंतन आणि समर्पण झाल्याशिवाय ती समजत नाही. मला आमचेच लोक दुसऱ्याला बोलत जन्मभर प्रार्थना करून राहिले, पण अजून बुडा खरा बोलते हे बुढी गॅरंटी देत नाही. बुडा म्हणजे प्रार्थनेचा वेळ झाला, झालाच नाही कावच्या, हा झालाच नाही कावच्या. प्रार्थनेत दासाची तिले डटावते, बुडा दुरस्त झाला काय सांग. आता बुडा एक पंढरपूरहून आला आणि बुढी म्हणे, बाप्पा माझ्या बुड्यासारखं पुण्यवान नाही म्हणे महाराज. किती यात्रा झाल्या, 60 यात्रा झाल्या म्हणे. बुडा आता पंढरपूरहून आले म्हणे. मग बुढी म्हणे, सांगा बाप्पा इतक्या दिवस चाले कसं झालं. काही लोकही म्हणे आता तिथं धांदल झाली होती. काय तुम्ही म्हणे कसे होते, काय होते म्हणे. काहीच नाही बुडे म्हणे. काय जेवता, काय करू म्हणे. काहीच नको करू, रूप पाहता आलो चनी. बुढीच्या गालावून हात फिरे, सुख झाले हो साजनी. हो मला काही आवडत नाही हो, त्याला पाहिलं तोच आवडते. आता कोणतंच काही राहिलं नाही, काही नाही. असं करता करता बुढीनं स्वयंपाक केला आणि मग त्या लोकांचं पूजन घेतलं होतं. आम्ही जेवढे पंढरपूरहून आले ते यासाठी पूजन घेतलं. तर आमच्या इथे संडासे तुम्ही गेले तर बरं झालं, रिकामी राहिले, भरले होते. आता तिथं भरून ठेवलं तुम्ही पंढरपूर, सारी नथ तिथं भरून ठेवली. हे चांगलं झालं, याच्यासाठी पूजन केलं का जात जा. आणि अर्ध्या टिकटीवाले गेले म्हणजे काही काही वापस येत नाही, म्हणजे कुठं पडलं गेलं तर मरूनही जाते. म्हणून घरी मेल्यापेक्षा तिकडे मरत जा, आणि म्हणून ते गेले. आता याच्यानंतर सांगतो तुम्हाला एक गोष्ट होईल. महाराजांचा अवतार भल्ला कठीण आहे बरं. पंढरीचे सुख नाही कोण्या, पंढरीचे सुख नाही कोण्या. पंढरीचे सुख नाही कोण्या. नामाचा महिमा पंढरीता, नामाचा महिमा पंढरीत. पंढरीचे सुख नाही कोण्या. पंढरीचे सुख नाही कोण्या. पंढरीचे सुख पंढरी शिवाय सुख आहे का कुठं नाही. नामाचा महिमा पंढरीचे सुख कोण्याच धामात नाही आहे ना पंढरीचे. अरे काय करत जाऊन या पंढरीच्या ठाई, कशाला काशी जातो रे बाबा. आता याच्या विरोधात झालं भजन. हे त्या भजनाच्या विरोधात झालं भजन. जो संताचा काला खाईल त्यालेचा अर्थ समजते, दुसऱ्याले समज. पंढरीचे सुख म्हटलं एका ठिकाणी, कायले पंढरी जातं म्हणते. महाराज म्हणतात मी नाही म्हणून. ह्या विवेक बुद्धीनं जो अभ्यास करत असेल तोच खरा ईश्वराचा भक्त ठरू शकतो मायवो. नाही तर सारी भक्ती अशीच वाया चालली वो. हे एकामेकाच्या विरोधात म्हणून अनफड लोक, अज्ञानी लोक, कर्मकांडी लोक याचा अर्थ समजत नाही, काही विपर्यास करतात ना, भानगडी निर्माण करतात. म्हणून आता 2 देवाचं चरित्र सांगणं कठीण आहे, राष्ट्रसंताचं साहित्य समजणं कठीण आहे. म्हणून मी आता एक देव सोडून घेतो आणि एका देवाचं चरित्र सांगतो. लक्षात घ्या, एक एक शब्द महत्त्वाचा बोलून राहिलो, मनोरंजन नाही करून राहिलो. मला मनोरंजन करता येते, पण संताचं साहित्य एक राक्षसाचे माणसं बनवण्यासाठी राहिलं आहे. दुसरं कोणतंही मोबाईल मीडिया, कोणतंही नेट काढान तर सारे राक्षस बनण्याचं साहित्य आहे. फक्त संताचं साहित्य एक माणूस बनण्यासाठी आहे. याचा जर आम्ही धिंगाणा केला आणि याचं मनोरंजन केलं तर मात्र तुम्हाला तर नंतर काय कुठं कोणता नरकवास भेटून काही नाही, पण मला किडे पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून
एवढं सांगतो का आता माझ्याकडे 2 महात्म्याचं वर्णन करता येत नाही म्हणून एकाच संताचं वर्णन सांगतो किंवा गोपालकृष्णाचं चरित्र सांगतो, एक सोडून देतो. लक्षात ठेवजा. गीता बोधली अर्जुनाला, तुम्ही महाराजांचे भक्त आहे लक्षात ठेवजा. ग्राम गीता ही सर्व ग्रामाला, कोणी राहू नये मागासला, मनोनी बोलला देव माझा. महाराजांनी ग्रामगीतेत लिहिलं. ग्रामगीतेतली ओवी आहे, सांगितली तुम्हाला. आता काय सांगितलं, हे ग्रंथ गीता बोधली अर्जुनाला. नाव सांगितलं नाही, अर्जुनाला सांगितली म्हणते गीता. कोणा सांगितली माहित नाही. तुम्ही आता वाचलाय तर माहित आहे तुम्हाला कृष्णाने सांगितली म्हणून, पण याच्यात नाही सांगितलं, महाराजांना माहित नसन म्हणून त्यांनी सांगितलं नाही. गीता बोधली अर्जुनाला, कोणा सांगितली माहित नाही. आणि त्याच्यानंतर मग गीतेनं फक्त एकाच माणसाला सांगितली, आता साऱ्या जगाला सांगितली आहे म्हणून गीताचा दुसरा ग्रंथ मी ग्रामगीता आणला. आणि ती सर्व गावाला सर्व जगाला सांगितली. सांगणारा कोण आहे? एक ना, गीता सांगणारा तोच आहे का नाही? ग्रामगीता सांगणारा तोच आहे का नाही? आणि आता मयवर तू सब एक. कोण आहे मग? अर्जुनाला गीता सांगणाराही तोच आहे आणि जगाला ग्रामगीता सांगणाराही तोच होय. आता 2 ग्रंथाचा आता एक झाला, एकच होय, एकच आहे ना. बस मयवर तू सब एकही है. आणि मी आणि तू हे द्वैत जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काला खाता येत नाही. आता झालं रे बा माया मनाचं समाधान, आता झालं सोपं. आता 2 लोक होते, आता 2चा एकच झाला. मेरे राम. सीतारामदास स्वामी तर महाराजांना राम म्हणायचे. राम, मेरे राम, तू राम आहे का श्याम आहे असे म्हणायचे. जग में सुंदर है तू नाम, जग में सुंदर है तू नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम 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 राम, बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है तो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है तो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. एक राम दशरथ का बेटा नंद का घनश्याम. लक्ष ठेवता भजनाकडे. एक राम दशरथ का बेटा नंद का घनश्याम. अरे राम श्याम का, ए श्याम राम का, राम श्याम का काम सजाया टुकड़िया उनका नाम. बोलो राम राम राम, बोलो श्याम राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. गोपाल कृष्ण भगवान जय. गुरुदेवा, तुला राम म्हणाव रे की तुला श्याम म्हणाव रे देवा. 2च अवतार या जगाच्या पाठीवर आमच्या हिंदू संस्कृतीत झाले रे. एक राम आणि दुसरी गीता आणि एक रामायण. राम आणि श्याम. अरे दोघांची कामं केले रे तू न, दोघांची अवतार घेतले रे देवा. तुला कोणता देव बना. ग्रामगीता वाचून जर तुमच्या डोक्यात बदल पडला नाही ते जगात दुसरी अशी कोणती शक्ती नाही का तुमचा मेंदू बदलून देईल. सगळ्यात पुढं औषध मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंताच्या प्रार्थनेतनं, भाषणातनं, काल्यातनं, कीर्तनात येणाऱ्या बाईले जर भाजीनं स्वयंपाक नसन करता येत तर तिनं फुकटचा जन्म घेतला, येऊही नये आणि फालतूचे धंदे करूही नये. जाय बेसनच खात जाय दररोज, नाही वांग्यात पाणी टाकून खात जाय. जीवन कला हे अध्याय लिहिला आहे. आता भंडाऱ्याहून आलो मा. आम्हाला 7 दिवस 7 लोकांच्या घरी आमंत्रण असते. 7 दुने 14 लोकांचे इथं जेवणाचे 7 दिवस राहा लागते.
मास्तरच्या घरी बोलावलं. मास्तरच्या घरी आम्हाला आमंत्रण होतं जेवणाचं. एक एक टायमाला एक एक जेवण घेत असतात कलाकार नाही आम्ही मंडळी. आणि गेलो जेवाले गेलो बसलो जेवाले. ते मास्तरीने हाय मास्तर दोघंही नोकरीवर हेड मास्तर होते दोघंही. तिनं ताट वाढलं ना वरण का टाकलं ना असं पयाले लागलं जोऱ्यानं वरण. जर पयाले लागलं. हे तबल्यावाले म्हणते महाराज हे कसं म्हणते. मी म्हटलं भात लावा. तर यायनं पुरा भात लावला त्याच्या भोवताल. तरी भातातून तोंड काढून पाय वरण भातातून तोंड काढलं. ज्या बाईले मास्तरीनले वरण नाही करता येत म्हणून एकही पोट्टो सुदो शाळेतलं राहिलो. 10 वर्ष मी शाळेचा अध्यक्ष होतो. एक दिवस साहेब आला. दादारावजीनं कोटीनं एका मंदिराचा सेक्रेटरी आहे मी. कोटीनं बडीची प्रथा बंद केली. मुंबईला त्यांच्यासोबत गेलो तर कोटीनं रुपये दिले आम्हाला. काय शाळेत आला साहेब न गेले म्हणे मास्तर म्हणे अरे मी म्हटलं गुरुजी मला काल फोन आला होता मला वेळ झाला. मास्तर म्हटलं साहेब येऊन आले आज. मला माहीत झालं तुम्ही बिलकुल पोरं गिरं झाडझूड करून चांगली ठेवा. केलं न केले पोट्टे उभे न आला साहेब. मग मास्तर याने केलं पोट्टेले केलं उभं. त्याने प्रश्न विचारला का रे उभा आहे म्हणे. 35 न 35 किती होते एका पोराले विचारलं. गुरुजीले म्हटलं प्रश्न विचारला म्हणजे हुशार पोट्ट्याला समोर कर जा. कोणाचा हुशार आहे तर त्यानं केलं एक हुशार सगळ्यात पोरगं मोठं. म्हणजे दुसरं झालं एक पोट्ट केलं उभं त्या साहेबानं. दुसरं त्यानं सांगितलं 35 न 35 100 म्हणे. दुसरे पोट्ट्याला उभं केलं ते 35 न 35 150 म्हणे. गुरुजी मास्तरले मोठी शरम येऊन राहिली होती. तिसरं त्याला तू उभा. त्याला विचार साहेब हा बरे उभा 35 न 35 किती होते म्हणे. ते पोट्ट म्हणे 80. का म्हणे एकही पोट्ट सुद्धा नाही म्हणे. सारे पोट्ट हे काय उत्तर देऊन राहिले म्हणे. हे 80 म्हणते म्हणे. कोण आहे म्हणे हुशाऱ्या वर्गात. मास्तर म्हणे साहेब ह्याच आहे म्हणे 80 वाला हुशार. हे 150 वाले तर आता 6 महिने गेले. 6 महिन्यात 70 वर येणं कठीण आहे म्हणे. पण 80 वाला आता कुठून यायला 12 महिन्यात 70 वर आणतोच म्हणे. हेच हुशार आहे म्हणे पोट्ट. या ताल आहे. त्या दिवशी गेले तर शाळेत आता ऑस्ट्रेलिया आलो मी. दलपतपूरला कार्यक्रम झाला माझा. तिथून आलो. 2 पोट्टे चालले होते समोर. 3 जण होते. 3 जण एक काय म्हणते का रे पेन घ्यायचा आहे ते वही घ्यायचं. कोणाच्या बद्दल आमच्या समोर होते. आम्ही चाललो आता पैदल आलो. ते म्हणते ह्या जनरल स्टोअर्समधून घेऊ म्हणते. गुरुदेव जनरल स्टोअर्स. एक पोट्ट म्हणते. दुसरं म्हणते का रे 10वीतले होते. दुसरं म्हणते कोणतं नाही कांचनमधून घेऊ म्हणते. तिसरं काय म्हणते नाही कांचनमधून नाही म्हणते. तर कोणत्या रे ह्या सचिन जनरल स्टोअरमधून घेऊ म्हणते. मी त्याला विचारलं म्हटलं कोण्या वर्गात आहे बाबू. 10व्या वर्गात आहे म्हणते. कोण्या जनरलमधून घेतं म्हटलं तर सचिन जनरल स्टोअर म्हणे. स्टोअर 10वीतलं पोट्ट्याला स्टोअर्स नाही झाला स्टोअर म्हणते. स्टोअर काही लक्ष आहे तुमच्याकडे. स्टोअर कारखाना झालाय. स्टोअर किती वाजता उठते पोट्ट. किती वाजता झोपते. किती वाजता काही करते. 2 वाजता अंग धुते. मोबाईलनं तर एवढे मियाळ झाले का ज्याचे पोट्ट जास्त मोबाईल पाहत असेल ना पोट्टी पाहत समजून जा का हिनं घारीचं काहीतरी खाल्लं. झोंबलं इले झोंबलं. माया खोलीच्या बाजूनं खोली आहे. कॉलेजचे पोरं आहे सारे मोठे 2nd इयरवाले. माझ्या त्या संडासमध्ये एवढी जागा नाही आहे. कुठं अशी खिडकी मिडकी काहीच नाही ठेवाले. चड्डीनं बनेनवर संडासले जाते न मोबाईल घेऊन जाते. आता मोबाईल ढुंगण धुवेपर्यंत कुठं ठेवत असं. एवढे मियाड झाले. मनोरंजनाची गोष्ट नाही. देश डुबून राहिला तुमच्या पोट्ट्याच्या यानं. कचरा निर्माण करून ठेवला. कचरा हे राष्ट्रसंतांनी सांगितलं. गोपालकृष्णांनी सांगितलं. माय पोरग करू करू लाडानं करून गए. पोट्टी वाहून गेली. अंगात नाही भरून आली. समजून जा हिनं काहीतरी घारीचं खाल्लं. मोबाईल मुळे अंगावर मास नाही हिच्या. संतांनी हे सांगितलं. हे अग्नी भडकला युद्धाचा तू आडसी होऊनी बसे. अरे तरुणी असोनी रक्त न उसळे नवजवान तुझ मनात. तरुणी असोनी रक्त न उसळे नवजवान तुझ मनात. हे अग्नी भडकला युद्धाचा तू आडसी होऊन बसे. अग्नी भडकला युद्धाचा तू आडसी होऊन बसे.
रणामध्ये भरती व्हाया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपुली काया. राष्ट्रसंताचा भक्त होणं, कोणीही देवाची पूजा करा, कोणीही देवाला पकडा, चालले जा, सोडून द्या महाराजांना. महाराजांना बिमार ऐसा लंगडा लुडा बीपी शुगर हे खाज नायटा खरूज कोणताच बिमारी महाराजांना बिमारी असलेला भक्त आवडत. महाराजांना अर्जुनासारखा भक्त पाहिजे, कारण शेवटला अवतार आहे. तेच कही जल के बिना कई बाढ़ से, कई भूकंप से, कई बीमारियों से. कारण तुमची परीक्षा पाहून द्यावी, मला तुम्हाला जगवायचंही मलाच आहे ना, नाशही करणारा मीच. अगर नाश करना है तुम्हारा तो पल भी नहीं लगता उसे. आता गोपाल कृष्ण आणि महाराज अलग अलग राहिले. राम म्हणाव का तुला कृष्ण म्हणाव देवा, दोघाचंही काम तुला केलं रे, दोन्ही अवताराचं काम घेऊन आला. आता हे दोघांचे दोन भगवद्गीता जगातला सगळ्यात मोठा ग्रंथ आणि संसार कसा करावा हा सगळ्यात मोठा रामायणाचा ग्रंथ. एक जणाला माझ्याकडे महाराज आपल्याला भागवत करायचं आहे म्हणजे घरी. मी म्हटलं कोण? मी म्हणे लय 10 वर्षापासून आमची केस चालू होती म्हणे, तर जिंकलो म्हणे मी. म्हटलं कोणासंग? जिंकलो म्हणे. आता बस आता आता आपल्याला 4 एकर वावरी भेटते म्हणे आणि 1-2 कोटी रुपये भेटते म्हणे. म्हटलं कोणासंग जिंकला? आपल्या इच्छा तर लायण्याची माही केस चालू होती म्हणे, घरगुती आहे म्हणे. आता आपल्याला भागवत करायचं आहे म्हटलं नक्की करतो, पण जोडा आणून ठेवजो. तुले मी महाराज नाही वय, मी जोडे मारणार, तुला जोड्यानंच काढतो. अबे एका भरतानं राम 14 वर्ष वनवासात गेला. भरतानं त्याच्या खडव घेतल्या. माँ ये राज्य राम का है, जब तक मेरा बड़ा भाई नहीं आएगा तब तक के मैं नंदीग्राम में रहूंगा, और ये शासन मेरे भाई के खड़ाऊ है चप्पल यही चलाएगी. ये मेरे खड़ाऊ मेरे राम के राज्य कारभार चलाएगा. हाँ असो बंधू प्रेम ज्या रामाना शिकलो, तो एक भाऊ केस जिंकला म्हणून दुसऱ्या भावासाठी खुश होतो. अरे काय कुठं गेले रे तुम्ही? कुठं गेला रे तुमचा संसार? भाऊ भावाले नाही वडकून राहिला रे. कायचा काला खाताड, काय करता भक्ती करता. अरे अरे जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा गौर से तो देखो यह पाप हो रहा है. जमाने में बदल आजकल हो रहा है, जमाने में बदल आजकल हो रहा है. जरा गौर से तो देखो, जरा गौर से तो देखो क्या पाप हो रहा है. जमाने में बदल आजकल हो रहा है, जमाने में बदल आजकल हो रहा है. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियाँ बहती थी. हरे भरे इस देश की जनता सदा सुख में रहती थी. हरे भरे इस देश की जनता सदा सुख में रहती थी. मगर आज खाने को मिलती ना रोटी, दही दूध माखन की आस में टूटी. यहाँ तो हजारों कटती है कैया, कैसा खुश रहेगा कृष्ण कन्हैया. कैसा खुश रहेगा कृष्ण कन्हैया, कैसा खुश रहेगा कृष्ण कन्हैया. इस धरती का पालनहारा, इस धरती का पालनहारा सब है उसके हाथ में. जमाने में बदल आजकल हो रहा है, जमाने में बदल आजकल हो रहा है. गोपाल कृष्ण भगवान की जय. जरा गौर से तो देखो यह पाप हो रहा है.
जर पोरग बिघडलं असेल, पोरगी बिघडली असेल, मुलं बिघडले असेल, त्यांच्याकडे लक्ष नसेल तर या पापाचे भागीदार स्पेशल पाप करणारे मायबाप, दुसरं कोणी नाही. टोंगय बऱ्या पोराले तू 8 वाजता उठू शकत नाही, मोठं झाल्यावर बयकलवंत. आम्ही घरोघरी आम्हाला बोलावतात, नमस्कार करतात, पाया लागतात, मुलाले आणते, आमच्या पायावर डोकं टेकवते. महाराज असा आहे, असा आहे म्हणते, तसा आहे. आणि जे पोट्ट मग किती पोरं आहे तुम्हाला? 2 पोरं आहे. एक कुठं गेलो? एक वावरात गेलो. चांगलं वावरात पाठवते. आणि जे बदमाश आहे ऐकत नाही गावात, ते आमच्या समोर आणते. महाराजाला दुरुस्त कर ना. मी म्हटलं मी याच्यासाठी आहो काय? बदमाश माझ्यासमोर ठेवते, चांगलं पोट्ट वावरात पाठवते काय? मग आता मी महाराज आहे ना, मी तुमच्यासाठी काय सांगायला आलो? ग्रामगीता, संताचं साहित्य सांगायला आलो. घरी बसल्याबरोबर एकही मिनिटानं सुकान्य बसू देत. महाराज इकडे या. काय हे आता मागच्या वर्षी बांधलो, सोय नव्हती, मग देता काय मला वरचा मजला? काही दाखवत का? कीर्तनापर्यंत आराम नाही पडू देत, काही चिंतन नाही करू देत. हे आपला वरचा, हे इथून दिसते नाही आंब्याची वाडीकडे आपलंच वावर आहे, असं चोट्ट्या याच्यासाठी आलो का रे मी? अबे हे काय दाखवतं का? हे असं टाटा बिरला गेला ना, आता हे असंच राहणार आहे, तू मरणार आहे. इथे कोणी नाही रे कोणाचे, शेवटी जाणे एकल्याचे. इथे कोणी नाही रे कोणाचे, शेवटी जाणे धनदारा सुत साथी सगळे वाजवतील बाजारे, मग येती यमाच्या भोग. किती करशील मौजा महाराजांचं भजन. म्हणून गोपाल कृष्णानो फार दूर जायचा आहे, टाइम उलसा आहे. किती वाजले का? कार्यक्रम लागून असतात ना बाकीचं. काल्याच्या कीर्तनाला 3 घंटे लागते. किती वाजले? 12:15 वाजले. 15 मिनिट घेतो, अर्धा तास. हा, गोपाल कृष्ण भगवान की जय. आता एकही माय इथं दुखी नाही राहिली पाहिजे. जेवढे कीर्तनात दुःख नावाचा आता शब्द संपला जीवनातला. हेच सांगणार आहे तुले. आणि ते म्हातारी आजी आहे ना, तू मोक्षाला गेली, काहीच नको करू. आजचं कीर्तन आहे, तुले मोक्ष भेटला, लिहून दे बाबा. काही देवाच्या हात नाही जोडले तरी मोक्षाले पोहोचली. आजपासून फक्त बोलणं सोडून दे, काहीच मागू नको ना, काही नाही. फक्त राम राम करता कोणतं होत नाहीस तर काही राम राम करत बस ना. त्यानं गोष्टही दिलं तरी काय, एकही शब्द नको बोलू. मोक्षाले पोहोचली. हेच तर नाही समजून राहिला आम्हाला का भक्ती कोणती आहे म्हणून. आता पोट्टेचे लग्न नाही जोडून राहिले. आता मी आलो ह्या एका गाव नाव नाही घेत, तुमचे नातेवाईक काही तिथं इथून आलो. ते म्हणे महाराज तुमचं कीर्तन मस्त झालं म्हणे त्या दिवसचं. म्हटलं असं काय? हो महाराज म्हणजे लग्नच नाही जोडून राहिले म्हणे. भाई पोट्टे आहे, ट्रकनं पोट्टे आहे म्हणे आमच्याकडे. आता येईन शिवाजी सारखे शेप मारले ना, दाड्या वाढून राहते. तर महाराज म्हटलं कोण आहे बाबा? हे दाढीवाले सारे तेच आहे म्हणे. दाड्याच ते काढून राहिले, शेप मारून दाढी वाढून राहिले. आता तुम्ही गोसाईने पाहिले ना, आता सारे गाव तुम्हाला गोसाईचीच दिसन. एक पोट्ट दाढीने काढून राहिलं असे बाबा. तर म्हणे महाराज आहे का म्हणे एखादी पोरगी कशी करू म्हणे. मी म्हटलं मुकी कर. मुकी म्हणे मुकी म्हणे हो 100% मुकी. मग म्हणे म्हटलं ज्याची बायको मुकी त्याचाच संसार आहे सुखी. नाही तर ज्या बाया बोलून राहिल्या साऱ्या घरी तंटे निर्माण होऊन राहिले बोलण्यापैकी. म्हणून जमत असं नवीन पोरे तर मुकी बायको करा, मस्त सुखी राहते. आणि लाडक्या बहिणीनं तर एवढ्या लाडून गेल्या त्या दिवशी म्हणे एक माणूसच्या माय मी 8 दिवसापासून सकाळीच जातं म्हणे, खिचडीच खाऊन राहिलो म्हणे. स्वयंपाक कर, पोया करून जाय म्हणे. तू मी बाय बी उठात जातात घासात तू तयार होऊन चालली म्हणे. आणि म्हणतं म्हणे का खिचडी टाकून देता. चे माय बी मरून राहिलो म्हणे 8 दिवसापासून खिचडीनं. पोया करून जाय म्हणे इथून पहिले भाजीनं पोया. मा ह्या एवढा इचू काटा काऊन निर्माण झाला हो? याचं कारण एकच आहे. पहिले पतिव्रता धर्म होता, आता पतिव्रता धर्म तू त्या माणसाला घरच्या चिल्लरच समजत.
चिल्लर समजून राहिली मा. तुमच्या गावात एखादी कीर्तनकार आली असन बाई थे. आता लग्न होतं तिचं मागच्या वर्षी, मी गेलो लग्नाले. लक्षात ठेवा, ह्या वय ओरिजिनल काला. लक्षात ठेवा, गेलो तिच्या प्रत्येक अंगावर हे होतं, काय वय ते चित्र काढते ते टॅटू, गोंदल्यासारखे टॅटू होते ना. तिनं नाशिकचे पोरं दोन, वाशिमचे पोरं, अमरावतीला लग्न होतं. तुमच्या गावात भागवताले आली असेल ना तर येईन, इकडे गाजून राहिली. आता ते लग्न झालं ना तरुण, आता लग्न झालं मागच्या वर्षी, साऱ्या अंगावर टॅटू काढले मा. दोन पोरं बोलावले. साडीवरून काढले असन का साडीच्या अंदरून काढले असन. तिच्या काष्ट्याचं लुगडं नेसाले ते दोन पोरं होते मा. माया शास्त्रानं माया बापानं सांगितलं का मायले हात लावायचा अधिकार फक्त माया बापाचाच आहे. हा धर्म होता म्हणून अनफळ मायच्या पोटी राष्ट्रसंत नावाचा महात्मा जन्माला आला. तुमच्या पोटी एकही पोट्ट सुध जन्माला येऊन राहिलं नाही. याचं कारण हे आहे, अव काय करत जाऊन या पंढरीच्या ठाई, खरा देव तुझ्या घरी आहे बाई, घरी आहे बाई. महाराजांचं भजन आहे. काय करत जाऊनिया, काय करत जाऊनिया पंढरीच्या ठाई, खरा देव तुझ्या घरी आहे बाई, घरी आहे बाई, खरा देव तुझ्या घरी आहे बाई, घरी आहे बाई. निघाली कुठं अशी लगबगीन, घरच्या देवाचे मुख मोडून, निघाली पंढरीच्या वाटे. हो निघाली पंढरीच्या हो कुठं निघाली पंढरीच्या वाटेनं. महाराज सांगून राहिले, अव खरा देव तुझ्या घरी आहे. माय बापावर जर खरं प्रेम, पतीवर तिथं प्रेम, म्हणून अनफळ मायच्या पोटी संत जन्माला येत होता. आता एकही बाईनं एकही पोरगा असा नाही का त्यानं ग्रॅज्युएशन केलं नाही. सगळं ग्रॅज्युएशन आहे, पण सज्जन कोणाचं पोरगा हे कोणी सांगत नाही. कागदावरच शिकणे, कागदावरच लिहिणे, कागदासाठी जागणे, कागदावरच मरणे, कागदच कमावणे, कागदातच पेटणे. बस आला तसा गेला आणि कागदाचा हेला. किती वाजता उठाव, कसं जेवाव, काय कराव, देव म्हणजे कोण होय. मायबापाची अजिबात सेवा नाही. मायबापाशिवाय जगात कोणताच मोठा देव नाही, काहीच ज्ञान नाही. मायपोरग अमेरिकेला राहते न, मेल्यावर मग तिखूनच म्हणते पेटवून द्या मायले हॅटले का. अरे अरे गोपाल कृष्णानं ते नाही केलं. गावातले पोरं गरीबाचे गावातच ठेवले ना, गाई चारायला लावल्या. आता गाय पोसाले गाय चाराले ह्या माणसाले शरम येते ना, कुत्र वागवते म्हणून या दिवसभर कुत्र्यासारखा हिंडून राहिला. गाडीमध्ये कुत्र, शहरानं शरम नाही लागत, कुत्र नेते. एका साहेबाच्या घरी गेलो, आता नागपूरला कार्यक्रम होता, तिथं गेला तर ते काय म्हणजे कुत्र त्याच्याच पाशी होतं. कुत्र त्याच्याच पाशी होतं. आमच्या आधी नाश्ता आणला आणि कुत्र करे कू कू, कारण त्याला लागली ती संडास. त्या कुत्र्याला संडास लागली नाही, बाहेर नाही, तो कू 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 करून राहिला. तर तो काय म्हणे नाश्ता करताना आम्ही तिथे होतो तर पुडका घेऊन ये म्हणे, पुडका. पण कुत्र्याला बहीण मिळू नको म्हणे. एवढे मूर्ख झाले लोक, मूर्ख सांगा. आणि त्याच्यात का व्यसन केलं तर मग अजिबातच गेला. त्या दिवशी एक माणूस दारू पिऊन आला आमच्या घराच्या बाजूचा, आणि तो पिऊन आला ना बस लागला. तो म्हणे सांग, इलेक्शनवाले आता दारू पाजून राहिले ना, हे मतदानवाले दारू पार्ट्या आमच्या इकडे खूप आहे. काय तिकडे नागपूर जिल्हा लागून आहे, आणि खूप पेलान बस काय वावराईमध्ये लाईट लावल्या आणि तिथं पार्टी. याच्या वाऱ्यावर 1 महिन्यापासून पेट्या येऊन पडल्या. तिकडे नागपूर जिल्हा लागून आहे, त्या तिकडल्या. आणि बस चालू काय महाराज काय आला, कुत्र्या जाय त्याच्या घरी, कुत्र्याचा लाड करत असते तो, दारू पिऊन आला कुत्र. आणि तो म्हणे सांग तुला काय पाहिजे. बायकोले म्हणे काय देऊ तुले, मी जर ठरवलं तर तू म्हणशील थे मला मुख्यमंत्री बनायचं आहे म्हणे.
बायको म्हणे पहिले तो लहंगा काढून ठेवा म्हणे लुंगी घाला म्हणे माया लहंगा घातला म्हणे तू आणि मग लागला कुत्र्याची लाड करायले कुत्र्याचा लाड करायले अरे मी लहंगा घातला म्हणे अहो मी कुत्र्यासाठी आण म्हणे माया ते काय त्याची बिस्किट आण हे आण म्हणे अहो तुम्ही कुत्र्याचा कुणी लाड करून राहिला म्हणे तोंड तर तिकडल्या साईड नाही म्हणे कस चढलं दारुण मन अरे काय लिहाव रे महाराजांनी पोवाडी महाराजांनी लिहून ठेवले कस चढलं दारुण मन हरपलं भान परवा नाही उरली देहाती परवा नाही उरली देहाती लाज खोविली प्रतिष्ठेची लाज खोविली प्रतिष्ठेची जगी नाही किंमत कवडीची रजी जिरे हाजी हाजी जगी नाही किंमत कवडीची जिरे हाजी रे हाजी रे हाजी रे हाजी रे हाजी रे हाजी वडिलाचं होत जे धन होत जे धन बसला गमावून हाती नाही पैसा खर्चायला हाती नाही पैसा खर्चायला